मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय द्यावा या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चा काढण्यात येणार आहे आणि या मोर्चात जे आहे ते देशमुख कुटुंबीय सहभागी होणार आहे। आपल्यासोबत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आहे। वैभवी, काय सांगशील? राज्यभरात अनेक मोर्चे निघालेत, आज छत्रपती संभाजीनगर येथील मोर्चात तू सहभागी होतेस। आमची तसेच गावाची आणि पूर्ण महाराष्ट्राची आता हीच मागणी झाली की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि आमची पण एकच विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या। आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं आरोपींना मकोका लावण्यात आला आहे, आरोपी पकडण्यात आले, तपास गतिमान सुरू आहे, काय वाटतं? आता असं वाटतंय की लवकरात लवकर न्याय मिळेल आणि आम्ही पण तीच अपेक्षा करतो की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल। आता बीडचे पालकमंत्री अजित पवार झालेत, त्यांना काय विनंती असणार आहे? त्यांना हीच विनंती आहे की जे आम्ही पहिल्यापासून करतो की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आणि जे कोणी आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे असतील त्यांना यामध्ये सहआरोपी करून कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे। वाटतं दादा ते करतील? तर वाटतं, कारण की आमचा तर विश्वास पहिल्यापासून सर्वांवर आहे आणि आम्ही तो ठेवणारही आहोत। कारण की न्याय म्हणजे मी आधी पण म्हणलं की आपण स्वातंत्र्य असताना न्याय हा आपणच मागायचा, ही आपल्यावर खूप दुःखद आणि खूप त्रासदायक आहे की स्वातंत्र्य असताना आपण न्याय मागण्यासाठी रस्त्यावर येतोय, पण मला असं वाटतं की आपल्याला न्याय हा लवकरात लवकर मिळेल। निश्चितच वैभवीने जे आहे ते अजित पवार यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्यात। आपल्यासोबत धनंजय देशमुख आहेत, तर काय सांगाल, आज छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मोर्चात आपण सहभागी होणार आहात? आमचं कुटुंबीय वैभवी, माझा मुलगा सत्यजित, माझा पुतण्या विराज, माझी पत्नी विद्या आणि मी स्वतः आम्ही संभाजीनगरच्या जो निषेध मोर्चा आहे त्याच्यात सहभागी होणार आहोत। भूमिका एकच आहे, न्यायाची। न्यायाच्या भूमिकेत असताना किती जरी संघर्ष करायची वेळ आली तरी आमचं कुटुंब त्याच्यात कुठं थांबणार नाही आणि सर्वांकडून अपेक्षा आहे त्याच पद्धतीनं सगळ्या समित्या स्थापन झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे। मला सांगा, आता बीडचे पालकमंत्री अजित पवार झालेत, काय वाटतं? काही नाही, अपेक्षा आहे त्यांच्याकडून। त्यांनी जे सगळा बीड जिल्ह्यात जे नाव खराब झालेलं आहे बीड जिल्ह्याचं, ते पहिलं पाऊल बीडमध्ये टाकतील त्या दिवशीपासून धडाधड निर्णय घेऊन ही गुन्हेगारी असेल किंवा सगळ्या प्रकारचे चुकीचे कामं असतील ते बंद करून देशमुख कुटुंबियाला न्याय देण्यात सगळ्यात अग्रस्थानी राहून त्यांनी दाखवून द्यावं की पालकमंत्री कसा पाहिजे आणि कसा धडाकेबाज निर्णय घेऊन देशमुख कुटुंबियाला कसा न्याय देऊ शकेल, ही माझी अपेक्षा आहे आणि कुटुंबाची पण हीच अपेक्षा आहे न्यायाच्या भूमिकेत। निश्चितच हे होते धनंजय देशमुख, ज्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मोर्चात सहभाग होण्यापूर्वी आपल्याशी संवाद साधला आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब सर, ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, मसाजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।